B.Ed ॲडमिशन 2025-26 तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले आहे। आपण आपला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा किंवा एडिट कसा करायचा या संदर्भात अपडेट दिलेले आहे। परंतु यामध्ये आता कॉलेज अलॉटमेंट लागल्यानंतर म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळाल्यानंतर 1 नंबरचं कॉलेज मिळाले तर काय करायचं, 2 नंबर 3 नंबर मिळालं तर काय करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता या प्रकारची एक नोटिफिकेशन सुद्धा साइटवर उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही जी नोटिफिकेशन आहे ही तुम्हाला साइटवर सुद्धा मिळेल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येणार। तिथून तुम्ही यामध्ये दिलेले संपूर्ण अपडेट बघू शकता। तर यामध्ये कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 जे आता आपण ऑप्शन फॉर्म भरत आहे हे कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 साठी येणार आहे आणि यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर यामध्ये तुम्ही यामध्ये सुद्धा रीड करू शकता। तर बघा विद्यार्थ्यांनी ऑप्शन दिले आहे, यामध्ये 1 ऑप्शन देऊ शकतात, 2 देऊ शकतात, 3 देऊ शकतात, 4 देऊ शकतात। तुम्ही ऑप्शन किती दिले असेल XYZ यामध्ये काही अडचण नाही आहे, फक्त एवढं लक्षात असू द्या ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचं कॉलेज मिळेल त्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घेणं हे अनिवार्य असणार आहे। अनिवार्य म्हणजे घ्यावाच लागेल। याबद्दलची अपडेट याच PDF मध्ये दिलेली आहे। जर ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचं ऑप्शन मिळेल, फर्स्ट प्रिफरन्स मिळेल, त्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन जी आहे ही फ्रीज होऊन जाणार। फ्रीजचा अर्थ होतो की तुम्ही ॲडमिशन घेणार आणि 1 नंबरचंच ऑप्शन असं आहे तुम्हाला की तिथे तुम्हाला प्रवेश घ्यावाच लागेल। जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुम्ही यामधून म्हणजे या प्रोसेसमधून बाद सुद्धा केले जाऊ शकता। परंतु समजा एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळाली आणि त्या विद्यार्थ्याला जर प्रवेश घ्यायचा नसेल, फक्त आणि फक्त आपण 1 नंबरच्या ऑप्शनवर डिस्कस करत आहे, बाकी कोणत्याही ऑप्शनवर डिस्कस करत नाही आहे सध्या तरी। समजा एखाद्या विद्यार्थ्याने ॲडमिशन फॉर एक्झाम्पल एखाद्याचा नंबर लागला, 1 नंबरचं कॉलेज मिळालं, काही कारणास्तव त्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचाच नाही आहे त्या कॉलेजला, तरी एक ऑप्शन आहे फक्त। ते ऑप्शन म्हणजे की त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांचा जो फर्स्ट प्रिफरन्स मिळालेला आहे, तर कॉलेज जर त्यांचा फॉर्म रिजेक्ट करत असेल काही कारणास्तव, म्हणजे काही डॉक्युमेंट चुकले किंवा XYZ कोणतेही प्रॉब्लेम असेल आणि त्यामुळे जर तुमचा फॉर्म कॅन्सल करत असेल, म्हणजे आपण म्हणू शकतो की रिजेक्ट करत असेल, तर तो विद्यार्थी डायरेक्ट राऊंड 3 मध्ये इलिजिबल असणार आहे। कारण की राऊंड 2 मध्ये तर आपण फॉर्म भरूच शकत नाही, तर तो विद्यार्थी राऊंड 3 मध्ये इलिजिबल राहू शकतो। फक्त कॉलेजवाल्यांनी त्यांचा फॉर्म रिजेक्ट करायला पाहिजे किंवा तुम्हाला जे 1 नंबरचा प्रिफरन्स मिळाला आहे, जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली तिथे ॲडमिशन घेऊ शकता। पहिल्या नंबरच्या ऑप्शनमध्ये कोणाला कुठेही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्सवर विचारू शकता। आता प्रश्न उरलेला आहे तो म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन, 3 नंबरचं, 4 नंबरचं, 5 नंबरचं, 6 नंबरचं, 7 नंबरचं। समजा एखाद्या विद्यार्थ्याला 4 नंबरचं ऑप्शन मिळालं असेल, तुम्ही यामध्ये एक डेमो जी फाईल आहे बघू शकता। तर या विद्यार्थ्याला 2 ऑप्शन येणार, फ्रीज, बेटरमेंट। या 2चा अर्थ काय आहे? फ्रीज म्हणजे 4 नंबरचं कॉलेज जर एखाद्या विद्यार्थ्याला आवडलं असेल, तिथं जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तो विद्यार्थी फ्रीज करणार। समजा त्या विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायची नाही, पुढचा राऊंड ट्राय करायचा, तर तो विद्यार्थी बेटरमेंट करणार। तर बेटरमेंटमध्ये काय होते की हे जे कॉलेज आहे हे तुमच्याकडे रिझर्व राहते आणि तुम्ही पुढील राऊंडसाठी इलिजिबल असता। म्हणजे पुढील राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजेस जेही तुम्ही वर टाकलेले असेल, फॉर एक्झाम्पल आता या विद्यार्थ्याला 4 नंबर मिळाला तर 1, 2, 3 मध्ये तुमचा विचार केला जाऊ शकतो आणि यासाठी तुम्हाला 1000 रुपये चालान पेड करावं लागते। 1000 रुपये चालान आपल्याला पेड करावंच लागते। तुम्हाला जर B.Ed करायचं असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत एका वेळेस 1000 रुपये चालान आपल्याकडून म्हणजे आपल्याला पेडच करावं लागते ते 1000 रुपये चालान। तर त्यामध्ये आपण बेटरमेंट ऑप्शन चूज करू शकतो। तर अशा प्रकारे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्ही यामध्ये सुद्धा रीड करू शकता, साइटवर सुद्धा पहिलंच नोटिफिकेशन दिलेलं आहे, एकदा तुम्ही सुद्धा रीड करा। काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि B.Ed ॲडमिशन 2025-26 साठी ही आहे इम्पॉर्टंट अपडेट कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 साठी। यापुढील जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।